त्या दिवशी संध्याकाळची वेळ होती. मी एकटाच रूममध्ये असताना कसला तरी आवाज झाला म्हणून मी रूमच्या बाहेर आलो. तर माझ्या मालकिनीला तिच्या काही नात्यातले लोक भांडण्यासाठी आले होते. बिचारी विधवा होती आणि त्यावेळेस तिच्या भावकीतली लोक पण तिला भांडली. तिच्या भांडल्यामुळे ती खूपच रडत होती. रात्री ती रडत असताना मी त्यांच्याकडे गेलो. त्यावेळेस तिने सांगितलं की माझा नवरा वारला आहे आणि त्यांना ही जागा पाहिजे आहे. त्यामुळे माझे भावकीतले आणि दिराकडले काही नातेवाईक मला भांडतात. मग मी तिला म्हटलं, तुम्ही नका काळजी करू, मी तुमच्यासोबत आहे. हळूहळू माझी आणि तिची चांगलीच मैत्री होत गेली. मी नोकरीसाठी एका खेडेगावात राहत होतो. तिथे भाड्याने खोली घेऊन राहायचो. पण माझी मालकिनीसोबत जवळीक वाढली. पण एक दिवशी रात्री मालकीन माझ्या खोलीमध्ये आली आणि मला म्हटली की ह्यांची खूप मला आठवण येते. आता ते तर नाहीत, मात्र त्यांची जागा तू घेशील का? मी आश्चर्यचकित झालो. पुढे मालकिनीने माझ्याकडून काय करून घेतलं आणि तिथून पुढे रोज रोज ती माझ्याकडे कोणत्या गोष्टीचा हट्ट करायची, ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या. चला तर मग मित्रांनो, कथेला सुरुवात करू. नमस्कार, माझं नाव विपुल आहे. मी अगदी चांगला नोकरदार तरुण. शहरामध्ये नव्हतो, मात्र पहिल्यापासूनच चांगल्या संस्कारामध्ये वाढलेला मी. आई वडील पण माझे चांगले हुशार होते. नशिबाने मला पण चांगली नोकरी लागली. पण नोकरी लागताच मला काही महिने परगावी राहायचं होतं. माझी दुसरीकडे बदली झाल्यामुळे घरातले तर खूपच काळजीमध्ये होते. पण मला नोकरी ही करायचीच होती. एकतर मला खूप मेहनतीने हा जॉब लागला होता. मग काय, मी साधारणतः वयाने 28 मधला, अगदी तरुण, अंगाने सडपातळ, एवढा पण दिसायला मी काही देखणा नव्हतो. पण पहिल्यापासून खूपच चांगल्या पद्धतीत माझी वाढ जडणघडण झाली होती. मी ज्या ठिकाणी राहायला जाणार होतो तिथे मी एक रूम घेतली. सुरुवातीला काही दिवस घरातले नको म्हटले, पण मी राहण्यासाठी तिथे गेलो. मी एकटाच राहत होतो. ते गाव खूपच खेडेगाव असल्यामुळे जेवणासाठी मेस पण नव्हती. मला एकट्याला रूममध्ये डबा बनवावा लागणार होता काही दिवस. मग काय, मी ज्या ठिकाणी राहायला गेलो तिथली मालकीण खूपच सुंदर आणि तरुण होती. साधारणतः दिसायला देखणी तर होतीच, पण वयामध्ये एवढा काही आमच्यात अंतर नव्हतं. दिसायला गोरीपान आणि तेवढीच मादक. पहिला दिवस माझा होता. त्यावेळेस तिने रूमची सगळी मला माहिती दिली. 2-3 रूम होत्या, त्या पण मात्र चालू नसायच्या. कधीतरी परगावचे लोक वगैरे आली तर काही महिने तिथे राहायचे. मी मात्र एकटा होतो. ते गाव खूपच खेडेगाव होतं आणि त्याच्यामध्ये मी नोकरीसाठी लागलो होतो. मी रोज सकाळी लवकर उठायचो. मला कामाला जाण्याची वेळ 9 वाजता होती. संध्याकाळी मी 5 वाजता यायचो आणि आलं की स्वयंपाक बनवण्यात असाच वेळ निघून जायचा. तिथून आलो की घरच्यांशी बोलणी वगैरे करायचो. मी रोज घराबाहेर फिरायचो. एक दिवशी मला दिसलं की त्या माझ्या मालकीणबाई घरामध्ये एकट्याच होत्या आणि काहीतरी करत होत्या. कोणाचा तरी फोन आलता आणि फोनवर खूप वेळ त्या कोणाशी तरी बोलत होत्या. मात्र बोलताना असं वाटत होतं की जणू काही त्या रागातच कोणाला तरी बोलत आहेत. मी जास्त लक्ष दिलं नाही. थोडा वेळ मी बाहेर फिरलो. संध्याकाळी जेवण केल्यानंतर मला लगेच झोप लागायची. मी रूममध्ये असताना अचानक कोणाचा तरी मला आवाज येऊ लागला. म्हणून मग मी घराच्या बाहेर आलो की पाहायला की नक्की कोण आहे तो. एवढा आवाज कोणाचा आहे म्हणून मी पाहण्यासाठी रूमच्या बाहेर आलो तर पुढे काही लोक होती आणि माझी ती रूम मालकीण त्यांना भांडत होती. तिचं नाव सविता होतं. त्यावेळेस ते लोक तिला सुरुवातीला व्यवस्थित बोलत होते. हळूहळू त्यांच्यामध्ये वाद झाला. एकमेकाला खूपच वाईट साईट शब्द आणि शिव्यासुद्धा होते. माझी मात्र रूम मालकीण एकटीच त्यांना भांडत होती. मात्र ते ऐकायला तयार नव्हते. लवकरात लवकर इथून निघून जा, नाहीतर तुला बघ आम्ही काय करतो ते, असे त्या रूम मालकिनीला काही लोक म्हणत होते. असंच भांडण झालं. ते मला फावत नव्हतं. मी त्यांच्यामध्ये पडलो आणि म्हटलं, अहो जाऊ द्या, कशाला एकमेकांना भांडताय,
काही विषय होता तो तर मला कळत नव्हता. मात्र मी समजावल्यानंतर सगळे व्यवस्थित झाले आणि एका आठवड्याने आम्ही येतोय असं म्हटले. निघून गेले. माझी रूम मालकीन एका कोपऱ्यात बसली होती, डोकं धरून, आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. रडत होती. मला काहीच समजलं नाही. मी म्हटलं, कोण आहेत ती आणि तुमची जागा खाली का करा म्हणते? त्यावेळेस ती सांगू लागली, अहो, हे माझ्या मालकाने घेतलेली जमीन होती. मात्र आता त्यांच्या नात्यातले भाऊ म्हणतात की माझा नवरा वारल्यानंतर हे त्यांना पण मिळायला पाहिजे. त्यांचा पण ह्याच्यामध्ये हक्क आहे. मी म्हटलं की तुमच्या मालकाने घेतली म्हटल्यावर त्यांचा काय संबंध आहे? त्यावेळेस ती म्हटली, मालकाने सगळं माझ्या नावावर केलं आणि तेच त्यांना भावत नाही. माझ्या सासूबाई आणि माझ्या जाऊबाई नेहमीच मला भांडायच्या. आता पण माझा नवरा वारल्यानंतर पण ते मला त्रास देतात. मी म्हटलं, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही कायदेशीर काही ना काही कारवाई करा. ते काहीसुद्धा करू शकणार नाहीत. त्यावेळेस ते मला म्हटली की हो, मी सगळं करून पाहिलं, पण माझ्याकडे एवढे पैसे वगैरे नाही आणि माझी एवढी कोणासोबत ओळख पण नाही. मी एकटी बाई, मी काय करणार? हे ऐकून मला खरंच आश्चर्य वाटलं आणि वाईट पण वाटलं. मी म्हटलं, तुम्ही नका काळजी करू. मी चांगल्या नोकरीला असल्यामुळे मला पगार पण भरपूर होता. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, मी थोडीफार तुम्हाला मदत करेन. मला तिचं दुःख पाहवलं नाही. त्यावेळेस ती म्हटली, मी तुमची खूप आभारी होईन असं म्हटलं आणि मी रूममध्ये गेलो. मी रूममध्ये जाऊन झोपलो. सकाळी लवकर जायचं होतं. मी कामाला जाणार तोपर्यंत अचानक तिने माझ्या रूममध्ये आली. हातामध्ये काहीतरी डिश होती आणि त्याच्यात काहीतरी तिने बनवून आणलं होतं. त्यावेळेस मी म्हटलं, काय आहे? ती म्हटली, अहो, रोज तुम्ही जाताय, तुम्ही एवढे चांगले व्यक्ती, आणि नाश्ता करा. मी म्हटलं, नको, नाही जरूर, मी डबा बनवला आहे. त्यावेळेस ती म्हटली की नका काळजी करू, मी तुमच्या वाटणीचा स्वयंपाक बनवेल आणि हे धरा, तुमच्यासाठीच नाश्ता बनवून आणला आहे. मी म्हटलं, हो, एवढे काय त्रास करून घेण्याची गरज नव्हती. ती म्हटली, त्याच्यात त्रास काय आहे? तुम्ही एवढं मला आपलेपणाने बोलता आणि आपलेपणाने वागवता, तर मी तुमच्यासाठी थोडंफार केलं म्हणून कुठे बिघडलं? मला पण तेवढंच बरं वाटेल. मी म्हटलं, अहो, तसं नाही, पण माझ्यामुळे तुम्हाला त्रास आहेच की. त्यावेळेस ती म्हटली की नाही, त्रास नाही, असू द्या. मग काय, त्या दिवशी मी नाश्ता केला आणि नंतर जॉबवरती आलो. संध्याकाळी कामावरून खूपच दमून थकून आलो होतो. आज खूपच काम पडलं होतं. मी रूममध्ये आल्यानंतर ती लगेच माझ्या रूममध्ये आली आणि म्हटली की संध्याकाळी जेवायला घरी या. मी म्हटलं की अहो, का, माझी मी करेन ना. ती म्हटली, नाही, आज मी तुमच्या पुरता पण स्वयंपाक बनवते. अहो, एकटीला पण नाही खावं वाटत. मी म्हटलं की बरं, ठीक आहे. संध्याकाळी 8 वाजता मी तिच्या रूममध्ये गेलो. पहिल्यांदाच मी त्यांच्या घरामध्ये गेलो होतो. घरात खूपच शांतता होती आणि ती मला जेवण घेऊन आली. आज रोजच्यापेक्षा खूपच निराळ्याने वेगळी दिसत होती. आम्ही बसून जेवण केलं. हळूहळू माझी आणि तिची चांगली जवळीक वाढली होती. दुपारच्या वेळेस मी घरी असलो की नेहमी आमच्या दोघांची बोलणी होत असायची. पण एक दिवशी झालं असं, सकाळी मला खूपच लवकर गावी जायचं होतं आणि त्या दिवशी मी लगेच दरवाजा लावला. रूममध्ये माझं एवढ्या काही वस्तू नव्हत्या, पण मी त्या शेजारच्या वहिनीला सांगितलंच नव्हतं, म्हणजे रूम मालकिनीला. सकाळचे साधारणतः 7 वाजले असतील. त्यांना सांगावं म्हणून मी त्यांच्या रूममध्ये अचानकच गेलो. आता रोजचीच मैत्री झाली होती, त्यामुळे मी अगदी मनात न काय आणताच अचानक त्यांच्या रूममध्ये गेलो. ज्यावेळेस त्या मला कुठे दिसल्या नाहीत पाहण्यासाठी मी आतमधल्या त्यांच्या बेडरूममध्ये गेलो आणि मी आश्चर्यचकित झालो. नुकतीच त्या आंघोळ करून आल्या होत्या आणि ओलेचिंब केस होते. त्यांच्या हातामध्ये साडी होती आणि मला पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या आणि खूपच लाजल्या. क्षणात मी पण अगदी लाजलो. खूपच त्या सुंदर दिसल्या मला, गोऱ्या पान, आणि पाहता क्षणी त्यांनी त्यांची नजर फिरवली. बाई गं, खूपच देखण्या दिसत होत्या. अगदी पाहून सहज कोणी पण प्रेमात पडेल एवढं त्यांचं सौंदर्य होतं. त्या साडी घालणार होत्या, पण तोपर्यंत माझी नजर गेली. त्या खूपच मला पाहून लाजल्या. मी म्हटलं की सॉरी असं म्हणून मी रूमच्या बाहेर आलो. थोड्या वेळात त्यांनी साडी घालून लगेच आल्या आणि म्हटल्या की काय हो, तुम्ही तर घाबरवलं मला. मी म्हटलं की अहो, ही धरा रूमची चावी, मी काही दिवसांसाठी गावी जाणार आहे.
तर म्हटलं की तुम्हाला सांगून जावं. त्यावेळेस त्या म्हटल्या की बरं ठीक आहे, आणि माघारी कधी येईन? मी म्हटले येईन 5-6 दिवसात. असं मी म्हणताच मी म्हटलं की काय पण म्हणा, तुम्ही खूप सुंदर दिसता, असं मी मिश्किलपणे म्हटलं. त्यावेळेस ती लाजली आणि म्हटली तुम्ही पाहिलं का? मी म्हटलं हो. बाई गं, ती लाजली. आम्ही बोलत बोलत मी तिला म्हटलं की काय पण म्हणा, तुमची सुंदरता खूपच निराळी आहे. आम्ही असंच मग बोलू लागलो. त्यावेळेस ती म्हटले की बरं तुम्हाला वेळ होतोय ना, बरं जावा तुम्ही, पण माझी आठवण काढा, नाहीतर विसरून जाल, असं ती रूम मालकीण म्हटली. मी म्हटलं हो. येताना मी तिचा नंबर घेऊन आलो. आणि मग काय, गावी आल्यानंतर मला चैनच पडत नव्हता. मी फक्त तिच्याच फोनची वाट पाहत होतो. संध्याकाळी माझ्यासमोर तीच येत होती. असं वाटत होतं त्या दिवशी रूममध्ये तर मी गेलो होतो. अजून थोड्या वेळ थांबलो असतो आणि पुढे कार्यक्रम चालू केला असता तर मला काय म्हटली असती का ती? तिच्या मनात तर होतं का? रात्रभर मला झोपच येत नव्हती. असं वाटत होतं की त्या दिवशी खूपच घाई केली. अजून थोड्या वेळ थांबलो असतो तर डोळ्यांनीच पाहून आनंद घेतला असता, पण तसं काही झालं नाही. मग काय, तिची मी वाट पाहत होतो. अचानक एक दिवशी फोन आला आणि ती म्हटली की आज येणार आहे ना? मी म्हटलं नाही, उद्या येणार आहे. त्यावेळेस ती म्हटली का हो, तुम्ही तर आज येणार म्हटलेलं आधी. तिची खूप इच्छा होती हे पाहून मी त्या दिवशी संध्याकाळी रूमवरती आलो, पण ती काही आले नाही. त्या दिवशी घरून डबा आणलेला मी तेच खाल्ला आणि झोपी गेलो. अचानक दरवाजा वाजवला म्हणून दरवाजा मी उघडला. त्यावेळेस ती रूममध्ये आली, घर मालकीण. मी म्हटलं बसा ना. तिला मी बसायला सांगितलं. म्हटलं काय हो एवढ्या उशिरा? संध्याकाळचे 11 वाजून गेले होते. रूम मालकीण म्हटली आहो तुम्हाला काय सांगू, माझे तर मालक माझ्याजवळ नसतात. मला त्यांची खूप आठवण येते. आता ते तर नाहीत, पण काय माहीत, तुम्हाला पाहिल्यापासून मला तुम्हीच दिसताय डोळ्यासमोर. माझं एक काम कराल का? मी म्हटलं हो, बोला ना. त्यावेळेस ती म्हटली माझी एक इच्छा पूर्ण करा. मी म्हटलं बोला. त्यावेळेस ती म्हटली की मला सुख द्याल का? तुम्हाला पाहिल्यापासून माझं मन नाही राहत. मला पण तेच पाहिजे होतं. मनातलीच गोष्ट त्यांनी बोलली. मग काय, मी तर म्हटलं मी कधीचाच तयार आहे. आम्हा दोघांचा होकार होता. मग मी तिला जवळ घेतलं, ओठांवर ओठ टेकले आणि वेड्यासारखं प्रेम करू लागलो. त्यावेळेस ती म्हटली तुम्ही मला खूपच साथ दिली. माझ्या घरातले लोक पण माझ्या वाईटावर टपलेले आहेत, पण तुम्ही परक असून पण मला आपलेपणाचा उभारा देतात. मी म्हटलं हो, तुम्हाला काही कमी पडून देणार नाही, फक्त तुम्ही अशाच माझ्या मिठीत राहावा. ती म्हटली मी कायम तुमची राहीन, फक्त मला असं सुख द्या. मी हळूहळू चालू झालो. माझी करण्याची पद्धत पाहून ती अवाक झाली. म्हटली बाई गं, तुम्ही तर पूर्ण अनुभवी दिसताय, चांगल्याच प्रकारे मला सुख देता. मी म्हटलं हो, ह्या गोष्टीच्या बाबतीत मी जरासुद्धा अगदी मागे हटणार नाही. तुम्हाला मनसोक्त आनंद द्यावा हीच माझी इच्छा आहे. त्या दिवशी मी काही थांबलो नाही. रात्रभर वेड्यासारखं घर मालकिनीला ते सुंदर क्षणाचे अनुभव दिले. तिच्या आयुष्यात ती खूप एकटी पडली होती, पण मी आल्यानंतर तिला माझ्याकडून चांगलं सुख भेटलं. ती खूपच आनंदी झाली. ती म्हटली की आता रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही भाडे नाही दिले तरी चालेल, पण एकदा मला तुमच्या जवळ घ्या. मी म्हटलं हो, रोज तुला असे सुंदर क्षणाचे अनुभव देणार आणि रोज मी प्रेम करणार. माझी मात्र सगळी खातेदारी करावी लागेल. ती म्हटली हो, मी तर फक्त तुमचीच राहणार आहे. असंच मला सुख देत जावा. तिथून पुढे भाडेकरू मालकिनीला मी रोजच आनंद देऊ लागलो. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.